गगनबावडा. गगनबावड्यामधली? गगनबावड्याच्या पुढची पदम सतीवर गाव आहे. अच्छा. आणि सासर कुठलं? सासर शिंगणापूर. बरं किती वर्ष झालेत लग्नाला? आता माझी मुलगी आहे 35 वर्षाची. 40 वर्ष झाली. 40 वर्ष झालेली आहेत लग्नाला? 50ची आहे. अच्छा, तू 50ची आहे आणि 40 वर्ष लग्नाला झालेली आहेत. भाऊजी कसे आहेत? हो एकदम ठीक. एकदम ठीक. हा, कसं वाटतंय 40 वर्षाचा संसार? आहे 4 दिवस सुखाचं 4 दिवस दुःखाचं. आनंदात. आनंदात एकदम. या बात आहे. पण ताई आता तू हे जे स्वच्छता दूत सेवेमध्ये आहेस तर याला भाऊजींचा कसा तुला पाठिंबा आहे? हो हो, आनंदात काम करायचं, घरी यायचं. घरी यायचं, आनंदात काम करायचं. आम्ही किती बांधलं तरी दोघं एकामेकाला विसरत नाही. ह्या बात आहे. आणि असंच असायला पाहिजे. बरं ताई, माहेरचा असा कुठला प्रसंग तुला इथे सांगावं असं वाटतोय की जो आठवला की खूप भावुक व्हायला होतं, डोळ्यातनं पाणी येतं? काय माझी जलमता साई मिल्या, त्यामुळे वर्षात एकदा गेलो की मला जरा आनंद वाटते. सारखं जावं वाटते. खरे संसार सोडून जाऊ शकत नाही. माहेरी गेल्या गेल्या सगळ्यात आधी कोणाला भेटतेस तिथे? बाबाला. कारण आई नसल्यामुळे ते वडीलच माझी माया करतात. बाबांशी किती वेळा बोलणं होतं दिवसातून? ते 4 दिवस नसला तर कोणाच्या यांच्यावर फोन येतोय, पोरगीचा फोन लागणार, मया सांगतात. त्या सगळ्यांना माझे वडील पुरी मानतात. हो ना? हो हो, जाऊन आलो आम्ही सगळे. बरं काय सांगशील तू या माध्यमातून तुझ्या बाबांना? समजा आता बाबा समोर आहेत, काय सांगशील तू त्यांना? काय नाही, तुला जर कंटाळ वाटत असेल तर माझा दार उघडा आहे. खरं दार उघडा कर, मी सोडून जायचं शकत नाही ना पोरासनी. 2 मुली 1 मुलगा, माझी सून. अच्छा. त्यासनी सोडून जाऊ शकत नाही. तरी बी तुला किती बी काय वाटू दे, माझं दार उघडा आहे बाळा. बाबांना? हो. माझी 4 गाय आहे, तशी 1 गाय होऊन समजतो. नक्कीच नक्कीच. वा ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. सत्य आहे ती बोललो. तुला कसं वाटलं आज मनात तुला सगळं व्यक्त होऊन मोकळं बोलून? मला एक प्रकारचा माझा भाऊ कुठला तर भेटला, तर असं मनापासून कोणी विचारलं नाही. आज पहिल्यांदाच तुम्ही विचारलं सा, आणि मी पण सांगत होतो. वा, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ताई, तुझं पुढचं आयुष्य आहे ना हे खूप छान, सुखाचं, आनंदाचं, भरभराटीचं जाऊ हीच मी महालक्ष्मी मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि अशीच हसत राहतो. ताई, तुझं नाव सांग बरं. सविता यशवंत मोरे. सविता ताई, माहेर कुठलं? कोल्हापूर. आणि सासर? सातारा. सासर सातारा. साताऱ्याकडची आहे का तू? बरं ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 35 वर्ष झाली. 35 वर्ष. ताई, आता तुझ्या ज्या सेवेमध्ये आहेत, स्वच्छता दूत म्हणून तू इथे जी काय सेवा लोकांना देतेस, तर ह्या सेवेला भाऊजींचा कसा सपोर्ट आहे? चांगला सपोर्ट आहे. चांगला सपोर्ट आहे. काय म्हणणं असतं त्यांचं? ते म्हणतात कसे, घरी बसण्यापेक्षा तुझं मन रमतं तिथंच जा, तू तिथंच तू काम कर. माझं महालक्ष्मीच्या मंदिरात मन रमतं, मी इथंच काम करते. वा ताई, पण मला माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं, आई की बाबा? आई वडील. माझे आई वडील बरेच वर्ष झाले गेले. त्यांच्याशिवाय मला कुणाचाही आधार नव्हता. तेच माझे आधार होते आणि त्यांच्या आठवणीतच मी त्यांच्या तिथंच राहते. एकुलते एकच मी त्यांची होते. त्यांच्या दुःखासुखात मी सगळी सामील होते त्यांच्या. त्यामुळे आता हे कसे माहेरला जातात, माहेरच्या गोष्टी करतात, असं मला करता येत नाही, कारण मला माहेरच नाही ना. या आईच्या दारात मी सेवा करते. हिच्याकडूनच वर्षातनं काय असेल ते मला माहेरची एक साडी मिळते. तेच माझं सुखाचं, समृद्धीचं दिवस मी मानते. मी पण असा माहेरचा, आई बाबांचा असा कुठला प्रसंग इथे तुला सांगावं असं वाटतं? हो, शेवटचा सण माझ्या आई वडिलांचा होता. शेवटचा वेळ त्यांची होती. अशा त्यांना उचक्या लागल्या होत्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्याजवळ बसलेली. त्यांनी मला फक्त 5 मिनिटं म्हणल्याशी जा, जरा विश्रांती घे जा. तेवढ्या 5 मिनिटात त्यांनी त्यांचे ज्योत मावळले. मला फक्त झोप लागायची आणि वाट बघितली. तो प्रसंग माझा लय मोठा वाईट आहे. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुला कसं वाटलंय ते मन मोकळं? मला मस्त वाटलं, छान वाटलंय. माझं मन मोकळं करायला लागलंय ते ह्या माझ्या बहिणी त्यांच्याकडे मी करते. अच्छा. हो. काही भावाकडे करून कसं वाटलं? तुमच्याकडे तर लय छान वाटलं. असं वाटलं की मी माझ्या समोर माझ्या वडिलांनी पाठवलं एक सखाच भाऊ आहे, असं त्याच्या समोर मी माझं मन व्यक्त केलं.
ताई तू अशीच हसत राहा, खूप छान वाटतेस तू आणि तुझं पुढचं आयुष्य खूप छान आनंदाचं भरभराटीचं जाऊ हीच मी महालक्ष्मी मातेच्या चरणी